हॅलो, आजची रेसिपी आहे शाही तुकडा। सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे, तर चला सुरुवात करूया। मी इथे घेतला आहे अर्धा लिटर दूध। आता यामध्ये घालायचं आहे केशर। एक उकळी आल्यानंतर यात घालायचं आहे कंडेन्स मिल्क। तुम्हाला गोड किती प्रमाणात हवा आहे त्यानुसार तुम्ही कंडेन्स मिल्क घालू शकता। मी साधारण अर्धा वाटी कंडेन्स मिल्क घातला आहे। आता कंडेन्स मिल्क जर नसेल तर तुम्ही यात साखर घालू शकता किंवा दूध पावडर घालू शकता। आता हे जळायला नको म्हणून याला गोल गोल फिरवत राहायचं आहे। काय होतं ना, दूध खूप लवकर लागतं, त्यामुळे याला फिरवत राहणं खूप जास्त आवश्यक असतं। आता एक दोन उकळी आली की यानंतर यात घालायचे आहेत ड्राय फ्रुट्स। नंतर यात घालायची आहे थोडी वेलची पूड आणि याला चांगलं घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे। आता बासुंदी तयार झालेली आहे। त्यानंतर घ्यायचे आहेत ब्रेड। आता ब्रेडच्या साइड्स कट करून घ्यायच्या आहेत। आता ब्रेडला मधातनं कट करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। ब्रेड छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आता याला आपण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर बनवायचा आहे पाक। पाक बनवायला मी घेतला आहे 1 कप पाणी आणि अर्धा वाटी साखर। त्यात घालायचं आहे थोडंसं केशर आणि याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। पाक तयार झालेला आहे। त्यानंतर ब्रेडला ठेवून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये। आणि त्यावर घालायचं आहे पाक। सगळ्या ब्रेडवर पाक घालायचा आहे आणि त्यानंतर घालायची आहे यावर बासुंदी। गार्निशिंग साठी मी इथे घालत आहे ड्रायफ्रूट आणि ड्राय रोज। नंतर काहीतरी प्रयोग म्हणून केलेली ही रेसिपी आहे। ब्रेडला एका झाकणाने गोल कापून घेतला आहे। त्यानंतर त्यावर घातली आहे बासुंदी आणि भरपूर सारी तुटी फ्रुटी घालून तयार झाली आहे ही रेसिपी।